नमस्कार, मी शिल्पा ठोकळे, तहसीलदार करमाळा. शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला माननीय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी शिवाजी छत्रपती महाराजस्व अभियान ही एक खूप महत्त्वाकांक्षी योजनेचा प्रारंभ केलेला आहे. ही योजना, हे शिबिर जे आहे हे 7 मार्चपासून चालू होणार आहे आणि 15 मेपर्यंत हा कालावधी आहे. आपल्या तालुक्यामध्ये 11 मंडळं आहेत. त्या 11 मंडळामध्ये आपण 2-2 शिबिरं घेणार आहोत. हे शिबिरं घेत असताना ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की हे फक्त शासकीय स्तरावरचं शिबिर न राहता ह्याच्यामध्ये लोकप्रतिनिधींचा, नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य यांचासुद्धा सहभाग आणि गावातल्या स्तरावर सरपंच जे आहेत त्यांचा सहभाग असणार आहे. यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ज्या गोष्टी प्रलंबित आहेत किंवा ज्याच्यासाठी लोकांना हेलपाटे घालावे लागत आहेत, वारंवार हेलपाटे घालावे लागत आहेत, ती कामं एकाच झटक्यामध्ये होण्यासाठी किंवा एकाच हेलपाट्यामध्ये होण्यासाठी हे शिबिर आहे. ह्याच्यामध्ये 7/12च्या प्रलंबित नोंदी आपण ज्या आहेत त्या घेणार आहोत. पोटखराबचं क्षेत्र घेणार आहोत. तुकडेबंदीचं जे परिपत्रक आलेलं आहे त्याप्रमाणे कारवाई करणार आहोत. रेशन कार्डावरची नावं कमी करणे, जास्त करणे, दुबार नावं कमी करणे, ह्या सगळ्या गोष्टी करणार आहोत. त्याचबरोबर 12 अंकी नंबरचा कॅम्प आपण घेणार आहोत. KYC कॅम्प घेणार आहोत, जेणेकरून नैसर्गिक आपत्तीमध्ये ज्यांचं क्षेत्र बाधित झालेलं आहे अशांना त्या पैशापासून, ज्या सरकारी मदतीपासून वंचित राहिलेले आहेत त्यांना ती मदत तात्काळ मिळेल. ॲग्रिस्टॅग म्हणजेच फार्मर ID साठीचे पण आपण कॅम्प घेणार आहोत. हे करत असतानाच आपण यापूर्वी पानंद रस्ते जे केलेले आहेत, पानंद रस्त्याचं वाचन करणे, 7/12चं वाचन करणे, लक्ष्मी मुक्ती योजना म्हणजे महिलांची नावं 7/12वर लावणे, यासारख्या खूप महत्त्वाकांक्षी योजनांचा याच्यामध्ये समावेश आहे. तर ही वैशिष्ट्य जर असं आहे की ह्याच्यामध्ये सर्वांचा सहभाग आणि समाजातल्या तळागाळापर्यंत ही योजना पोहोचावी म्हणून आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या दिवशी कॅम्प ठेवलेले आहेत. त्याचबरोबर याची पूर्वतयारी म्हणून 5 मार्चपर्यंत प्रचार प्रसिद्धी आणि पूर्वतयारी आहे. तर ही प्रचार प्रसिद्धी आणि पूर्वतयारी करण्यासाठी मी स्वतः आज जिंती सर्कलमध्ये बैठक घेतलेली आहे आणि अशा सर्व सर्कलमध्ये बैठक घेतलेल्या आहेत. आज पण आपण जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांचा सहभाग बघितला तर हे सर्व तरुण निवडून आलेली जी लोक आहेत ह्यांच्यामुळं हे कॅम्प खूप मोठ्या प्रमाणावर यशस्वी होईल असं मला वाटतं. आणि मी तुमच्या माध्यमातून, म्हणजे हा शेवटी जरी सगळ्यांनी काम केलं तरी लोकांपर्यंत काम पोहोचवणं आणि लोकांचा सहभाग वाढवण्यासाठी तुमचं महत्त्व नाकारता येणार नाही. तर माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की तुमच्या माध्यमातून ह्या कॅम्पचं महत्त्व, ह्या कॅम्पचा फायदा घेणं किंवा ह्या कॅम्पमध्ये काय काय गोष्टी अवलंबणार आहे किंवा काय असणार आहे ह्या गोष्टी शेवटपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही सर्वांनी मदत करावी अशी माझी नम्र विनंती आहे. थँक्यू. साधारण करमाळा तालुक्यामध्ये किती ठिकाणी हे महाराजस्व अभियान राबवणार? आपल्याकडे 11 मंडळं आहेत. त्या 11 मंडळामध्ये प्रत्येक ठिकाणी कॅम्प होणार आहे. मॅडम, पंचायत समिती गण असेल किंवा जिल्हा परिषदेचा गट असेल, या अनुषंगाने प्रत्येक गटाचे म्हणजे पक्षाचे जे उमेदवार आहेत ते वेगवेगळे आहेत. यामध्ये तुम्ही जर सांगितलं सर्कल, तर जिल्हा परिषदेचा गट वेगळा येतोय, त्या ठिकाणी जरा थोडे महसुली मंडळं वेगळी आहेत आणि जिल्हा परिषदेचे गट आणि गण वेगळे आहेत. तर ती माहिती होण्यासाठी मी जिल्हा परिषदेचे जे पंचायत समिती सदस्य आणि गणाचे सदस्य ह्या दोघांना पण एक ग्रुप तयार केलेला आहे. त्या ग्रुपवर मी मंडळाचं कार्यक्षेत्र टाकलेलं आहे, जेणेकरून आपलं मतदारसंघ कुठल्या गटात सर्कलमध्ये येईल ह्याची त्यांना जाणीव होईल. कदाचित असं होईल की त्या एका गटाला किंवा एका गणाच्या सदस्याला 2 सर्कलमध्ये त्यांचा कॅम्प विभागला जाईल, असं होण्याची शक्यता आहे. पण तशी तयारी त्यांनी दर्शवलेली आहे. साधारणतः ह्या तुमच्या ह्या सर्व आताच्या महाराजस्व अभियानामध्ये जे तुम्ही सांगितलं की कॅम्प या प्रकारचे होणार आहेत, याच्या व्यतिरिक्त ही इतर कॅम्पची आता मागणी झालेली आहे. हो, यामध्ये इतर म्हणजे खूप उत्स्फूर्त प्रतिसाद होता की लोकांना काय अडचणी येत आहेत. मग हे आपण जन्ममृत्यूच्या नोंदी, दाखले देणं ही शिबिरामध्ये होतच होतं. परंतु ह्या सर्व सदस्यांची अशी मागणी आली की एका छताखाली सगळ्याच विभागाचं जर ठेवलं तर त्या लोकांना सोयीस्कर होईल. त्यामुळं आपण तसा प्रयोग पण करणार आहोत की एका छताखाली सर्व विभागाचे लोक बोलून
त्या पद्धतीनं आपण लोकांना लाभ देणार आहोत. पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेचे जे सदस्य आहेत, म्हणजे आत्ताच्या उपस्थितीवरनं येणाऱ्या महाराजस्व अभियानाला प्रतिसाद कशा प्रकारे मिळेल? त्यांच्या प्रश्नावरून किंवा त्यांनी जे मुद्दे मांडले, त्यांच्या अडचणी ज्या पद्धतीनं विचारतात त्या पद्धतीनं त्यांचा भरघोस प्रतिसाद असेल असं मला वाटतं. कारण संख्या आत्ता जरी कमी असली तरी काही लोकांना महाराजस्व अभियान शिबिर म्हणजे काय हेच अजून माहिती नाही. बहुतांश आणि जे आरक्षण पडलेलं आपल्या इथलं होतं ते महिलांचं आरक्षण होतं, त्यामुळं पण थोडंसं पहिल्या दिवशी उपस्थिती त्यांची थोडी कमी असेल, पण माझी खात्री आहे की त्यांना आपण इथं बोलवल्याशिवाय आणि ही संकल्पना त्यांच्या मनात रुजवल्याशिवाय मी थांबणार नाही. तसं बघायला गेलं कागदपत्र आणि हे जे वेगवेगळे शिबिर आहेत आपले कॅम्प घेणार आहोत, तर त्या निमित्तानं लोकांना ते अडचणीचं असतं आणि सगळ्यांची निकड गरज असते, परंतु अशा अभियानाची प्रचार प्रसार लोकांपर्यंत होत नाही. तर याच्यासाठी विशेष काय? प्रचार प्रसिद्धीसाठी मी काय केलेलं आहे, गावामध्ये प्रत्येक गावाचा एक ग्रुप आहे, व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्या ग्रुपवर आम्ही त्याची प्रचार प्रसिद्धी करण्यासाठी सांगितलेलं आहे. जितक्या पद्धतीनं आपल्याला प्रचार प्रसिद्धी करता येईल. म्हणजे मी तर हा सुद्धा मुद्दा बोलून दाखवला की रमजान महिन्याचे दिवस आहेत, अजान सगळ्या गावामध्ये सकाळी शांत वातावरण असताना अजान होते, त्यावेळी अजान झाल्यानंतर मी त्यांच्या मौलवींना ही विनंती करणार आहे की तुमचं धार्मिक पठण झाल्यानंतर माझ्या एवढे 2 शब्द सांगा, कारण हे सगळं जनतेसाठी आहे. मला शेवटपर्यंत पोहोचवायचं आहे. मला हे असं होऊ नये की हितपर्यंत यायसाठी लोकांना रोजगार बुडवून त्यांनी यावं असं मला खरंच वाटत नाही, किंवा दिवसाची खोटी करून यावं असं मला वाटत नाही. तर ही गोष्ट मी स्वतः द्यावी, स्वतः करावी असं मला वाटतं. सर्वसामान्य नागरिकांना काय आवाहन करता या संदर्भात? ह्या शिबिराचा फायदा, ही शिबिर म्हणजे तुमच्यापर्यंतच शासन पोहोचायला लागले तर त्याचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा. मॅडम, ज्या आपण जी मंडळ आता जी अधिकृत केली असतील कॅम्प घेण्यासाठी, हो, किंवा तारखा जे ते फिक्स केल्या असतील, तर त्या तारखांमध्ये काय बदल होणार? त्या तारखांमध्ये बदल थोडाफार होऊ शकतो, पण आपला मूळ मुद्दा जो आहे तो कसा आहे, ही तारखा ज्या दिलेल्या आहेत त्या 6 मंडळापर्यंतच्या शासनाने दिलेल्या आहेत, पण आपल्याकडे 11 मंडळं आहेत, त्यामुळं आपल्याला ह्या तारखा ॲडजस्ट करणं आणि थोड्याफार प्रमाणात म्हणजे काही अडचणी असतील त्या ठिकाणी लोकप्रतिनिधींनी अशी अडचण दाखवली की ह्या तारखेला अडचण आहे, पुढच्या तारखेला घ्या. जर प्रतिसाद चांगला मिळणार असेल तर तारीख बदलणं ही मोठी गोष्ट नाही, लाभ लोकांना मिळणं ही मोठी गोष्ट आहे.